गुन्हा घडला, गुन्ह्याचा तपास सुद्धा झाला, पण 17 वर्ष उलटूनही अजून ना गुन्हेगार मिळालाय ना तिला न्याय। ही गोष्ट आहे त्या मुलीची जिचा मृत्यू अजूनही एक रहस्य बनून राहिलाय। ही गोष्ट आहे त्या गुन्हेगाराची ज्याचा चेहरा कुठेतरी लपलाय। ही गोष्ट आहे 17 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याची ज्याचा गुंता अजूनही सुटला नाहीये। ही गोष्ट आहे बेड बॉक्स मर्डरची। हा असा काय गुन्हा होता ज्याची क्राईम फाईल 17 वर्ष होऊन सुद्धा बंद झाली नाहीये? हा क्राईम रिपोर्ट एपिसोड याच बेड बॉक्स मर्डर मिस्ट्रीवर असणार आहे। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट एपिसोड। गुन्हा घडतो, त्याचा तपास होतो, गुन्हेगाराला अटक होते व त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळते। पण गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या प्रत्येक क्राईम स्टोरीचा असाच दी एंड होतो असं नाहीये। काही गुन्हे हे एक कोडं बनून राहतात आणि त्याचा गुंता सुटता सुटत नाही। अशीच काहीशी घटना घडली वर्ष 2007 मध्ये आणि या घटनेची बळी ठरली होती स्नेहल गवारे। 21 वर्षाची स्नेहल मुंबईतील अंधेरीमध्ये असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल कॉलेजला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती। डोंबिवलीमधील निनाद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये स्नेहल, तिचे वडील हिंदूराव गवारे आणि आई कल्पना गवारे असे 3 जणांचं कुटुंब राहत होतं। स्नेहलची एक मोठी बहीण सुद्धा होती जी तेव्हा शिक्षणासाठी लंडनला राहत होती। 2007 मध्ये स्नेहल तिच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसोबत ट्रेकिंगला जाते आणि ट्रेकिंग करताना तिचा छोटासा अपघात होतो। त्यात तिच्या पायाला जखम होते, पण ही जखम मोठी असल्यामुळे डॉक्टर तिला बेड रेस्ट करायला सांगतात। दिवस होता 19 जुलै 2007। स्नेहल घरात आराम करत असते। स्नेहलचे वडील हिंदूराव हे एका बँकमध्ये नोकरी करत होते, ते त्यांच्या कामाला निघून गेले। स्नेहलची आई कल्पना ही एका शाळेवर शिक्षिका होती, तिची आई सुद्धा तिच्या कामाला गेली। तेव्हा घरात आता फक्त स्नेहल होती। संध्याकाळ झाली, स्नेहलची आई शाळेवरून घरी यायला निघाली। घराजवळ पोहोचताच तिच्या आईला दिसलं की घराच्या दाराला बाहेरून कडी लावली गेली, पण स्नेहलची चप्पल तर दारातच होती। तिची आई दाराची कडी उघडून घरात गेली। हॉलमध्ये असलेल्या टेबलवर एक पाण्याचा ग्लास होता। स्नेहलला तिच्या आईने आवाज दिला, पण स्नेहलकडून काहीच उत्तर आलं नाही। त्यामुळे स्नेहलची आई तिला घरभर शोधायला लागली, पण स्नेहल घरात कुठेच सापडली नाही। स्नेहलचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागत होता। पण स्नेहलच्या आईला दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास एक मेसेज आला होता, जो की स्नेहलचाच होता। पण त्या मेसेजमध्ये काहीच लिहिलं नव्हतं, तर तो एक प्रकारचा ब्लँक मेसेज होता। स्नेहल घरात नसल्याची बातमी तिच्या आईने हिंदूराव गवारे म्हणजेच स्नेहलच्या वडिलांना सांगितली। तिच्या घरच्यांनी लगेचच बाकीच्या नातेवाईकांना व स्नेहलच्या मित्रमैत्रिणींना विचारपूस केली, पण स्नेहलचा पत्ता कुठेच लागला नाही। शेवटी तिचे आई वडील संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले व तिथे त्यांनी स्नेहल हरवल्याची तक्रार दाखल केली। रात्रभर स्नेहलचे आई वडील, मित्रमंडळी, नातेवाईक सगळे तिचा शोध घेत होते। रात्र झाली असल्याने तिचा शोध सकाळी करता येईल म्हणून सगळे आपापल्या घरी परतले। स्नेहलची आई तिच्या बेडरूममध्ये गेली। स्नेहल हरवल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहलची आई कल्पनाने बेडशीट काढण्यासाठी बेडमध्ये असलेला ड्रॉवर उघडला आणि ड्रॉवर उघडता स्नेहलची आई जोरात किंचाळली आणि याचं कारण होतं तर ते म्हणजे त्या ड्रॉवर उघडल्यावर त्यातून एक मानवी हात बाहेर आला। ती किंचाळी ऐकून घरातले सगळे त्या बेडरूममध्ये गेले। स्नेहलच्या वडिलांनी तो ड्रॉवर पूर्ण बाहेर खेचला व समोरचं दृश्य पाहून तिथे असलेल्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। त्या ड्रॉवरमध्ये एक मृतदेह होता आणि तो दुसरा तिसरा कोणाचा नसून स्नेहल गवारेचा मृतदेह होता। तिच्या तोंडाला पट्टी बांधली होती, तिचे हात पाय घट्ट बांधून ठेवले होते। स्वतःच्या मुलीचा अशा अवस्थेतला मृतदेह बघून तिच्या आई वडिलांचे हात पाय गळून गेले होते। स्नेहलचा अशा प्रकारे झालेला मृत्यू सगळ्यांच्याच मनात संभ्रम निर्माण करणारा होता। स्नेहलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला व पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला। पोस्टमार्टमच्या अहवालात तिला कसं मारलं गेलं हे स्पष्ट झालं होतं। तिचा श्वास कोंडून तिला मारलं गेलं होतं। झालेल्या हत्याकांडात पुरावे शोधण्याचं काम आता पोलिसांकडून सुरू होतं। स्नेहलच्या आई वडिलांची, इतर नातेवाईकांची व मित्रमैत्रिणींची चौकशी करण्यात येत होती। चौकशी दरम्यान त्या संपूर्ण दिवसात या बिल्डिंगमध्ये कोणीच संशयित व्यक्ती आढळून न आल्याचं स्नेहलच्या शेजाऱ्यांकडून सांगण्यात आलं। पण या तपासात मात्र एक गोष्ट संशयास्पद होती, ती म्हणजे जेव्हा स्नेहल घरी एकटी होती तेव्हा जी कोण व्यक्ती घरात आली ती स्नेहलच्या ओळखीचीच असावी याच्या 2 शक्यता वर्तवण्यात येत होत्या।
एक म्हणजे अनोळखी व्यक्तीसाठी स्नेहलने दार उघडलं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुन्हेगाराने एकही पुरावा त्या घरात सोडला नव्हता, म्हणजेच हे घर सुद्धा त्याच्या माहितीतलं होतं. आता यानुसार पोलिसांच्या संशयात 4 व्यक्ती होत्या. स्नेहलच्या आईची चौकशी होत असताना त्यांना कोण संशयित वाटत आहे का असं विचारण्यात आलं, तेव्हा स्नेहलच्या आईने हिरेन राठोडचं नाव समोर आणलं. हिरेन हा स्नेहलचा प्रियकर होता. स्नेहलच्या आईने सांगितल्याप्रमाणे हिरेन स्नेहलला भेटण्यासाठी सारखा घरी सुद्धा येत असायचा, पण गेले अनेक दिवस त्यांची भांडणं सुद्धा चालू होती व याचाच सूड धरून त्याने स्नेहलला मारलं असा आरोप स्नेहलच्या आईने लगावला होता. त्यामुळे पहिला संशयित व्यक्ती हा स्नेहलचा प्रियकर हिरेन राठोड ठरला होता. यानंतर पोलिसांसाठी दुसरा संशयित व्यक्ती होता, तर तो म्हणजे स्नेहलचे वडील हिंदूराव गवारे. स्नेहलच्या वडिलांवर संशय असल्याचं कारण असं होतं की स्नेहलची मोठी बहीण शीतलने यापूर्वी स्वतःच्याच वडिलांवर म्हणजेच हिंदूराव गवारे यांच्यावर पोलिसात तक्रार दाखल केली होती. हिंदूराव गवारे हे त्यांच्या पत्नीला म्हणजेच कल्पना गवारेला मारझोड करत होते, त्याबद्दल ही तक्रार होती. हिंदूराव याला त्यांची पत्नी कल्पना हिचे अनिल जवाळेकर नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याला वाटायचं की आपल्या मुलीसुद्धा तिच्या आईला या अनैतिक संबंधांना दुजोरा देत आहेत. त्याचाच राग मनात धरून हिंदूराव याने स्वतःच्याच मुलीचा खून केला असावा असा संशय पोलिसांना येत होता आणि म्हणूनच या हत्याकांडच्या संशयितांच्या यादीत स्नेहलचे वडील हिंदूराव गवारे यांचं सुद्धा नाव होतं. तिसरी व चौथी संशयित व्यक्ती होती स्नेहलची आई कल्पना गवारे आणि अनिल जवाळेकर, ज्यांच्यासोबत प्रेम प्रकरण चालू असल्याचा संशय कल्पनाच्या पतीला होता. दरम्यान या हत्याकांडाचा पहिला संशयित हिरेन राठोड यांची पोलीस चौकशी करायला सुरुवात केली. पोलीस चौकशीत हिरेन राठोडने सांगितलं होतं की स्नेहलशी 2004 मध्ये त्याची मैत्री झाल्यानंतर वर्षभरातच ते दोघे प्रेमात पडले. हिरेनने असंही सांगितलं की तो कधी कधी स्नेहलच्या घरी जायचा आणि त्याच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती. हिरेनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हत्येच्या आठवड्याभरापूर्वीच स्नेहलसोबत काही कारणावरून त्याचं भांडण झालं होतं आणि या काळात दोघांमध्ये कोणतंही बोलणं झालं नाही असं हिरेनने सांगितलं होतं. त्यासोबतच स्नेहलच्या हत्येच्या 2 दिवस आधीपर्यंत त्याचा फोनही बंद होता आणि तो फक्त कॉल करण्यासाठीच फोन उघडत होता. हिरेन राठोड हा त्यावेळी एका कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करत होता. आपण दिवसभर सहकाऱ्यांसोबत असल्याचं राठोडने पोलिसांना सांगितलं होतं. या सहकाऱ्यांची विचारपूस केली असता हिरेन त्या दिवशी दिवसभर कंपनीमध्येच असल्याचं या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पोलिसांनी या कंपनीचा अटेंडन्स रजिस्टर तपासण्यासाठी मागितला, पण जुलै महिन्याचा अटेंडन्स रजिस्टरच हरवला असल्याचं कंपनीकडून पोलिसांना सांगण्यात आलं. त्यामुळे हिरेन राठोडच्या विरोधात पुरावा पोलिसांच्या हातात लागला नाही आणि मग स्नेहलच्या हत्येनंतर वर्षभरानंतर हिरेन राठोड परदेशात शिक्षणासाठी गेला होता. या सर्व संशयितांची म्हणजेच हिरेन राठोड, हिंदूराव गवारे, कल्पना गवारे आणि अनिल जावळेकर यांची सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग आणि पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. त्याचवेळी हिरेन राठोड याचे ब्रेन इलेक्ट्रिकल ॲसिलेशन सिग्नेचर प्रोफाइलिंगही करण्यात आले. या टेस्टमध्ये जेव्हा आरोपीला प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याच्या मेंदूतील लहान लहान हालचाली या टेस्टद्वारे टिपल्या जातात. या तपासानुसार स्नेहलचा श्वास कोंडून तिला मारण्यात आलं का हा प्रश्न जेव्हा हिरेनला विचारण्यात आला तेव्हा हिरेनच्या मेंदूत काही हालचाली जाणवल्या. यावरून हिरेनचा या हत्येशी काही संबंध असल्याचं दिसून येत होतं. त्याचवेळी कल्पना आणि अनिल जावळेकर यांनी या तपासात सत्य सांगितलं, मात्र हिंदूराव गवारे यांची उत्तरे अनिश्चित मानली जात होती. अजूनही पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. पोलिसांनी हिरेन विरुद्ध पुरावे गोळा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचे हात रिकामेच राहिले. हिरेनच्या कंपनीतील हजेरी रजिस्टर जप्त करण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न सुद्धा केले. पोलिसांनी हिरेनच्या सहकार्यांशी बोलणं केलं. त्यानंतर हिरेनवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं समोर आलं. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्यास सांगितलंय, मात्र 17 वर्षांनंतरही स्नेहलचा मारेकरी पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. या हत्याकांडात सगळ्याच गोष्टी एक रहस्य बनून राहिल्या. पोलिसांच्या हातात एक सुद्धा ठोस पुरावा न लागल्याने या हत्याकांडाचं जाळं अजूनही सुटत नसल्याचं चित्र समोर आहे. 17 वर्ष होऊनही निष्पाप स्नेहलला अजून न्याय मिळाला नाहीये आणि तिचा मारेकरी बाहेर मोकाट फिरतोय. गुन्हेगारी विश्वातील अशा अनेक क्राईम स्टोरीज पुन्हा घेऊन येऊ. तत्पूर्वी आजच्या या विषयासह क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.